तुमची पण माझ्यासारखीच ही सेवा करायची बाकी राहून गेली आहे का? तर मी बोलते आहे 33 वातींच्या सेवेबद्दल, जी अधिक मासामध्ये केली जाते. ही सेवा करायची माझी बाकी होती. म्हटलं आज चला तीच करून घेऊया, कारण आज गुरुवार पण आहे आणि मागं राहिलं तर राहूनच जाईल. म्हणून मग आज ती सेवा करायला घेतली. अधिक महिन्यामध्ये ना 33 वातींना 33 कोटी देवांचं प्रतीक मानून दीपदान केलं जातं. तर 33 हा अंक आहे ना अधिक महिन्यामध्ये खूप शुभ मानला जातो. अधिक महिन्यामध्ये केलेले 33 दीपदान हे आपल्या जीवनामध्ये प्रकाश, आनंद आणि ईश्वर कृपा घेऊन येत असते. 2 वाती मिळून 1 वात अशा प्रमाणे 33 वाती बनवून घेतल्या होत्या. तुम्ही ही सेवा देवघरामध्ये किंवा तुळशीसमोर बसून पण करू शकता, देवासमोर बसून पण करू शकता किंवा उंबरठ्यावरती पण करू शकता. तर मी देवघरामध्येच करणार होते आणि छान असं ताटामध्ये ना स्वस्तिक काढून घेतला, स्वस्तिकची पूजा वगैरे केली. त्यात 33 वाती ठेवल्या होत्या आणि त्या प्रज्वलित केल्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ह्या सर्व वाती मी लावल्या आणि छान अशी देवाची पूजा वगैरे करून घेतली. आणि मी आज अनारसे पण बनवले होते, तर त्या अनारसेंचे वाण पण मी देवाला दाखवून घेतले आणि खूप प्रसन्न वाटत होतं. देवघरामध्ये हे सर्व वातावरण खूप छान वाटत होतं. खूप असा प्रकाश झालेला होता आणि छान वाटत होतं. मन पण प्रसन्न झालं होतं हे सर्व बघून. अधिक महिना ना भगवान श्री हरिविष्णूंना पूर्णपणे समर्पित असतो. त्यालाच म्हणून आपण पुरुषोत्तम मास पण म्हणतो. तरी ह्या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या भरपूर सेवा आपण केल्या पाहिजे आणि जितक्या सेवा करू तितकं आपल्याला पुण्य भेटतं. आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय असते, त्यामुळे आपण या सेवा नक्की केल्या पाहिजे.